की कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज गोड खायचं मन झालंय। आज आपण झाडं पीठ असतं गव्हाचं, त्याचं आपण शिरा बनवूया। शिरा रवा असं जाडं जाडं येतं। 1 वाटी पीठ घेतले, वेलची घेतली आणि गूळ घेतलाय, बदाम आणि काजू। हे तुम्हाला ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका। आणि पाणी घेतलंय। पहिले आपण पाणी टाकूया। पहिले आपण गुळाची चासणी बनवून घेऊया। तो गुळ पगडला पाहिजे बस, आपल्याला अशी चासणी बनवायची नाही। गुळ वितरला ना की बंद करायचा, त्याच्यात ते गुळाचे गाठे नको राहायला पाहिजे। पाणीला गरम होऊ देऊया। पाणीला उकळी आली, आता आपण गुळ टाकून देऊया। ते डब्बे मिळतात ना भेंडीवाले गुळाचे, ते गुळ आहेत माझे। चांगले वितळले पाहिजे। नरम आहे गुळ, काय कळत नाही, लगेच होऊन जाते। बघा आपला गोळ चांगला वितरून गेलाय, गाठा नाही आहे। आता एवढंच करायचं आहे आपल्याला। साईडला ठेवूया याला। आता याला साईडला ठेवून आपण पीठ भाजून घेऊया। आता मी 1 वाटीला पावणा वाटी घी घेतलंय, ते टाकूया। लागलं तर अजून टाकू शकतो। आता आपण पीठ टाकूया। आणि याला चांगलं भाजून घेऊया। पेस्ट करते। बेसन पीठ आहे, 1 चमचा भरून घेते। छोटावाला स्पून आहे ना आपला खायचा, तो टाकते। त्याचा स्वादच वेगळा जाणार। बारीक गॅसवर भाजायचं आपल्याला, फास्ट गॅसवर नाही भाजायचं। जास्त टाइम नाही लागणार, 4 ते 5 मिनिटांमध्ये चांगलं भाजून घेऊया आपण। अजून आपलं पीठ भाजलं नाही, अजून चांगलं ब्राऊन होऊ देऊया। सतत हलवत राहायचं आहे आपल्याला, हात सोडायचा नाही आपल्याला, नाही तर खाली चिटकून जाणार ते। हे बघा कलर आता चेंज होत चाललाय। जर आपण खाली लागला नाही, लागू द्यायचा नाही आपल्याला, नाहीतर आपल्याला शिरा आपला कडू लागणार। पिठाचा शिरा आहे, गव्हाच्या पिठाचा। हे पीठ माझी आई आणून देते, महिन्यातनं 1 फेरी टाकते माझी आई। माझी आई घेऊन येते। आम्ही त्याच्या भाकरी बनवतो, चाय सोबत खायला, शिरा बनवतो किंवा चुरमा लाडू बनवतो। चुरमाचा लाडू दाखवणार मी तुम्हाला एक दिवशी। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला चुरमाचा लाडू हवं असेल तर मला कमेंट करून सांगा, मग मी बनवणार। हे बघा पीठ आपलं छान भाजून झालंय। आता आपण गुळाचं पाणी टाकूया। पीठ बघा कसं मस्त कलर झाला आहे। आता आपण चाळून घेऊया, काय कचरा असेल तर निघेल। थोडं थोडं करून टाकूया। असे बबल यायला पाहिजे। हे बघा किती छान बबल येत आहे। असे बबल आले ना तर पीठ आपलं चांगलं भाजलं जातं आणि छान सुटसुटीत आपला शिरा बनतो। हे पण टाकून घेऊया।
परत कालूया. आता हे सगळं टाकून देते मी. बघा कसं घाण निघते ना. गुळ आहे ना चाळूनच घ्यायचा कधी पण. खाताना कचकच नको लागला पाहिजे. कलर बघा किती छान आलाय आपला. मिक्स करूया चांगलं. आपण मुंगाची डाळचा कसा शिरा बनवतो सेम तसा झाला आहे बघा. कोण बोलणार का पिठाचा आहे म्हणून. मुंगाची डाळचा शिरा बनला एकदम परफेक्ट. साधं पीठ आहे ना आपलं चपातीचं, त्याचं पण बनवू शकता, पण ह्या पद्धतीने बनवलं ना तर असाच बनणार मग तो पण. आता याच्यात आपण थोडंसं घी टाकूया. 2 चमचा भरून घी टाकते वरून. पिठाचा रवा आहे ना तर आपल्याला घी जास्त लागतं आणि खायला पण चव लागते. आता याच्यानंतर तुम्हाला ड्रायफ्रूट जे जे तुम्हाला टाकायचे असेल ते तुम्ही टाकू शकता. किशमिश टाकू शकता, किशमिश टाकू शकता, काजू, बदाम, पिस्ता. आता मी टाकणार आहे काजू टाकते आणि बदाम टाकते. मिक्स करूया. मीठ टाकायचं विसरली, 1 मिनिट. सॉरी, मी मीठ टाकायचं. मीठ बिना स्वाद येणार नाही. अजून थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया. मीठ टाकायचं विसरू नका, मीठ टाका. मी विसरून गेले. आता याला आपण मिक्स करूया. आणि हा घशात अडकणार नाही, एकदम छान लागणार खायला. सॉफ्ट एकदम. कधी कधी काय होतं विसरायला होतं, आणि माझी विसरायची आदत खूप आहे. सवय खूप आहे. याच्या पण शोध देऊ शकतो. आपला हलवा तयार झाला आहे. आपल्या मराठीमध्ये शिरा रवा म्हणतो आपण, हिंदीमध्ये. थोडंसं आपण वेलची पावडर टाकूया. जायफळ असेल तुमच्याकडे जायफळ पण टाका, नक्की टाका. माझ्याकडे नाही आहे जायफळ. आता रात्रीचा पैसा बस. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला भरपूर प्यार द्या. मागायच्या आधीच भेटतो तुमचा प्यार. थँक्यू. आणि ह्या पद्धतीने तुम्ही शिरा बनवलं ना, तुम्ही पण बोलशाल, कमेंट करायचं राहणार नाहीत तुम्ही.